मी सकाळीच घरातून निघाले पण आई बाबांना फोन नाही केलाय. करूयात ना फोन. थांब, मी करतो. विठ्ठला, परमेश्वरा, माझ्या साऊवर तुझं लक्ष असू दे रे बाबा. पांडुरंगा, माझ्या साऊच्या आयुष्यात कसलं वादळ आणलंय सर. हे वादळ लवकरात लवकर शमव. जावई बापूंचा फोन आहे. उचला ना, उचला. आणि ते मोठा आवाज करायचा. रामकृष्ण हरी. जावई बापू. जावई बापू म्हटलेलं चालेल का? हो, आता तुम्ही मला जावई बापू म्हणू शकता. दुसऱ्यांदा लग्न केलंय सावलीशी. पक्का जावई झालोय मी तुमचा. हा? थांबा, सावलीला बोलायचंय, मी सावलीकडे देतो. हॅलो बाबा. साऊ, साऊ. काय झालं सांग मला. हो. शाणे असशील ना तर त्या सारंगपासून लांब राहा. तुझ्या घरी आहे ना, आउट हाऊस मध्ये ना डिवोर्सचे पेपर ठेवले. त्या पेपरवरती सही करायची आणि सारंगला डिवोर्स द्यायचा. ओके, त्या एकाच अटीवर मी सारंगचा जीव घेणार नाही. हसमीचा प्रियकर. मी हे सगळं केलंय कारण मला सारंग हवा होता. बाबा, आपल्या दुःखाची मळप दूर झाली आहे. विठुरायानं आपली प्रार्थना ऐकली. आणि आई, तू आता सारखं सारखं विठ्ठलाला वेठीला धरू नकोस. आहे. बघ ना, आपल्या विठुरायाने सगळं ठीक केलं. आता पहिले एकरा बरोबरच बोललीस. पर साऊ, तू धन्य आहेस लेकरा.